तर आज आपण आहे ना संध्यावंदन, ठीक आहे. संध्यावंदन म्हणजे सायंकाळी आपल्या मुलांना हे संध्यावंदन ऐकवायचं आहे. मुलांनी संध्याकाळी दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या मुलांकडनं, आणि केल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करून देवासमोर हात जोडून उभे राहून पुढील मंत्र म्हणावा. है ना? तर कोणता मंत्र म्हणायचा आहे पुढील तो चला बघूया आपण. ठीक आहे. तर आपल्या मुलांसाठी हे बालसंस्कार आहेत. ठीक आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले मोतीहार. दिव्याला पाहून नमस्कार. देहातील अज्ञान नाहीसे हो. ज्ञान वैराग्य सामर्थ्य व अखंड श्री सेवा दास्य भक्ती प्राप्त हो. है ना? घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो. दिवा जळो देवापाशी उजेड पडो सर्वांपाशी. है ना? तर बघा, हे आहे सायंकाळची प्रार्थना. है ना? तर काय आहे माहिती का, आता मोबाईलच्या ह्या आजकालच्या कलियुगामध्ये की नाही, तर सगळं काही तुटून गेलेलं आहे. ठीक आहे. तर अजून एक थोड्या गोष्टी आहेत. मुलांची शिकवण, लहान मुलांना, ज्यांची लहान मुलं असतील है ना, त्यांना काय शिकवण द्यायची. ठीक आहे. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला. बहुमानिती लोक तुम्हाला धरा. बुद्धी पोटी विवेकी मुले हो. बरा गुण तो अंतरामाजी राहो. बरे दात घासोनी तोंडा धुवावे. कळाहीन घाणेरडे बा नसावे. सदा सर्वदा यज्ञ सांडू नको रे. बहुसाल हा खेळ कामा नये रे. दिसान माझी काहीतरी ते लिहावे. प्रसंगे अखंडित वाचवीत जावे. वये श्रेष्ठ रे दास्य त्याचे करावे. बरे बोलणे सत्य जीवी धरावे. कसे माहिती का, ज्या वेळेला आपली मुलं लहान असतात आपण आपलं कर्तव्य पूर्ण करतो. मुलांचं आंघोळ घालणं, दात घास, हे कर, सारे म्हणजे आपण आपलं कर्तव्य पूर्ण करतो. पण मुलांना सुद्धा एक वयामध्ये आल्यावर त्यांचं कर्तव्य काय आहे हे त्यांना माहीत पाहिजे. पण आजकाल कसं आहे, सुख इतकं आहे ना की मुलांना ना, त्यांना म्हणजे दुःख कमी आहे ना, त्यामुळे त्यांना काही गोष्टी आचरणात आणायलाच नको वाटतात. बस असं आहे. तर आता काय करायचं, जे आहे आपण संस्कार दिलेले आहेत, शेवटी त्यांच्या हातामध्ये कसं करायचं आणि काय करायचं है ना. आणि मग शब्द कोणाला पडतो, आईला पडतो. घराच्या म्हणतात तिच्या आईने काय, असं काही नसतंय. ठीक आहे. लहानपणी एक 5 वर्षापर्यंत आईनी वडिलांनी, आईच जास्त करून मुलांना लक्ष देते है ना. आजी आजोबा असेल तर कोणी कदाचित देतात, नाही तर नाही. पण त्यांचं कर्तव्य 5 वर्षापर्यंतच असतं आईचं सुद्धा. नंतर ना आपण लक्ष देतो. शेवटी मुलांचं पण असतं हो, चांगल्या गोष्टी आपण आचरणात आणायच्या का नाही, काय करायचं काय नाही, ऐकत नाही. खूप हट्टी आहेत आजकालची मुलं. किती वेळा जरी सांगितलं मारून पण समजत नाही. जोपर्यंत त्यांच्या पायाला ठेस लागत नाही, विळा त्यांच्या पायाला लागत नाही, तोपर्यंत कुठलीही गोष्ट त्यांना समजत नाही. तर चला थोडं अजून पुढे घेऊया. बहु खेळ खोटा सदालस्य खोटा. समजतासी भांडेल तो तोची खोटा. बहुता जना लागी जीवे जिजावे. भले सांगती न्याय तेथे विजावे. हिशेबी सदा न्याय सांडू नको रे. कदाचित अन्याय होता धकारे. जनी सांडिता न्याय रे दुःख होते. महासुख ते अकस्मात जाते. महासुख ते ही अकस्मात जाते. असंच होतं. आता सुख आहे आणि सुखाचं म्हणजे तुम्हाला सुख आलेलं आहे है ना, तर त्याची व्हॅल्यू करावं लागणार मुलांना. दररोज लवकर उठायचं, आंघोळ करायचं, पूजा करायचं, काही आई सांगते ते सगळं ऐकायचं है ना. हे सगळ्या गोष्टी ही स्वतःहून असतं की आपल्याला सगळं व्यवस्थित आणि चांगलं पुढचं आयुष्य पण करायचंय. आता जर आळस घेऊन सगळ्या गोष्टी तुम्ही नाही ऐकल्या तर भविष्य तुमचं फार हे राहणार आहे. वेळ आल्यावरच समजेल. हिशोबी सदा न्याय सांडू नको रे. कदाचित अन्याय होता धकारे. जनी सांडिता न्याय रे दुःख होते. महासुख तेही अकस्मात जाते. प्रचिती विने बोलणे व्यर्थ वाया. विवेके विने सर्वही दंभ जाया. बहुसज्जला नेटका साज गेला. विचारे विने सर्वही व्यर्थ गेला. है ना. बरी चांगले अंतरी गोड नाही.
तया मानवाचे जिने व्यर्थ पाही, वरी चांगले अंतरी गोड आहे, तया लागी कोणी तरी शोधित आहे. बघा, खूपच छान असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, पण आता शेवटी काय करणार, घ्यावं लागतं हे सगळ्या गोष्टी. आता हे जो व्हिडिओ आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना ऐकवा, आणि लहान असतील मुलं तर तुम्हाला तुमचं 5 ते 10 वर्ष लय झालं, तुमच्या मुलांना सगळ्या गोष्टी आपण एक आई करते सगळं. नंतर मुलांचं पण काम आहे की आपण सगळं आपल्या आई बाबांचं ऐकायचं. सदा अंतरी गोड ते सांडवेना, कदा अंतरी खोखटे ओखटे ते खपेना, मनोनी बरा गुण आधी धरावा, महाघोर संसार हा नीरसावा, भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनाच्या मुखे यश घ्यावे, पुढे शेवटी सर्व सांडो सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, बरा खोकटा सर्व संसार झाला, अकस्मात येईल रे मे एम घाला, मनोनी भले सांगती सत्य चाला, जनी दासतो शिकवितो मुलांना. जय जय रघुवीर समर्थ. बघा, आपलं काम आहे 5 ते 10 मला असं वाटतं. नंतर मुलांनी पण करणे, काही चांगल्या गोष्टी आहे, काय वाईट आहे, आई वडील जर काय सांगत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये काय करायचं आहे, ऐकायचं आहे. हो, असं नाही की हे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, मी करतो तेच बरोबर आहे, है ना, की मला कष्टच नको, दुःखच नको, मला आळसच पाहिजे, मला नाही पाहिजे, हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजे. तर एक वेळ आली ना तर तुम्ही तुमचे कर्तव्य का नाही हे करायचे असते. ठीक आहे, आणायचे आहे असतात, या आई वडील जे सांगतात ते ऐकायचे असतं. ठीक आहे, तर हा खूप सुंदर असा आपण सांगितलेला आहे भाग. तर हा व्हिडिओ इथे सेंड करायचा आहे.